उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही, चुकायाची नाही, चुकायाची नाही. फ्रेंड्स, आषाढी वारी निघालेली आहे, बारामतीपर्यंत इकडे पोहोचलेली आहे आणि इकडे लोणंदच्या पुढे गेलेली आहे. माझे सासरे जातात प्रत्येक वर्षी वारीला आणि अशा प्रकारे वारीचं छान असं सुंदर असं टी व्हीला सॉन्ग लावून आता आपण आपल्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात करत आहोत. तर आता इथे मी तुकडे बनवत आहे का तर 2 पोळ्या शिल्लक होत्या आणि सुरुवात आपली सकाळी झालेली आहे अन्वीच्या टिफिननी. तर अन्वीच्या टिफिनला मी आज शिरा दिलेला आहे. अशा प्रकारे छान मस्तपैकी गावरान तुपातला शिरा आहे छानपैकी. इकडे आपला चहा झालेला आहे आणि सकाळच्या नाश्त्याची तयारी, तेवढा शिरा पुरणार नाही आम्हाला म्हणून मग आता तुकडे बनवत आहे. तर अशा प्रकारे तुकडे आता मी बनवत आहे. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो, जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मग आज दिवसभरामध्ये काय काय घडते ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर सुरुवात करूयात आपल्या या अनुप्रियाज लाईफ आपल्या यूट्यूब चॅनलला. आपल्या चॅनलचं नाव होतं अन्वीज टिफिन ब्लॉग, त्याचा आता अनुप्रियाज लाईफ झालेला आहे. तर बघूयात आपण आज दिवसभरामध्ये काय काय घडतं. चला. तर फ्रेंड्स, इथे मी आता आहे ना असे गरमागरम छान असे तुकडे बनवलेले आहेत चपातींचे. तर याच्यामध्ये जिरी, मोहरी, कांदा, कढीपत्ता पण टाकते पण आता नाही टाकला, शेंगादाणे, कोथिंबीर, मीठ अशा प्रकारे टाकलेला आहे मी. चपातीचे तुकडे आहेत आणि हे अशा प्रकारे तुकडे. आता कोथिंबीर याच्यामध्ये चिरून टाकायची आणि हो, मी पोह्यामध्ये, तुकड्यांमध्ये, उपीटमध्ये सगळ्यांमध्ये ना चिमूटभर का होईना साखर टाकते. तर आमच्या घरात सगळ्यांना म्हणजे आम्हाला सगळ्यांना साखर आवडते चिमूटभर का होईना. काहींना बिलकुलच पोह्यांमध्ये वगैरे साखर नाही आवडत, परंतु पण आम्हाला आवडते चिमूटभर का होईना. आणि तशी सवय मीच लावलेली आहे. नाश्ता बनवताना प्रत्येक पदार्थांमध्ये मी चिमूटभर का होईना साखर टाकतेच. मग नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मला आवडतं. आणि मग आता आमच्या यांना, अन्वीला, अन्वीच्या पप्पांना, अन्वीच्या आजीला, अण्णांना सगळ्यांना म्हणजे सवय लागलेली आहे. कोणाला आवडत नाही असं नाही, सगळ्यांना छान आवडतं चिमूटभर साखर टाकून असं. अशा प्रकारे आपले छान तुकडे झालेले आहेत परतून अशा मस्तपैकी. त्याला पटापट परतावं लागतं का तर कढई आपली ना ही पातळ आहे, हे पाहू शकता तुम्ही, लगेच खाली लागतं म्हणून मी कंटिन्यू हलवत असते. आता ना आजकाल भांड्यांचं काही सांगता येत नाही, किती आपण छान भांडं बघून आणलं तरी ते बुडाला पातळच निघतं. फ्रेंड्स, आपले तुकडे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले तुकडे झालेले आहेत. हे पहा, आपले असे छान प्रकारे तुकडे झालेले आहेत, असे झाकून ठेवलेले आहेत. आता आंघोळ वगैरे करून मग आम्ही नाश्ता करूयात. तर तुम्ही पाहिलंच असेल कालच्या व्हिडिओमध्ये आम्हीच्या पप्पांनी हे 2-3 भाज्या आणलेल्या आहेत. आता या 3 भाज्या निवडून ही भाजी मी करते. पालेभाजी आमच्या घरामध्ये जास्त खातात, कडधान्य आणि पालेभाजी. तर ही भाजी मी आता करते आणि ह्या 2 भाज्या निवडून ठेवून देते. तर आता निवडताना तुम्हाला दाखवत नाही, मी फटाफट निवडून घेते का तर मला आता मेथीची भाजी बनवायची आहे आणि हे निवडून ठेवून द्यायचं आहे. तर हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सेटअप करून घेतला आहे. सोफ्यावरतीच पेपर वगैरे अंथरले आहेत, भाज्यांची माती वगैरे पडू नये म्हणून. आता पटापट ही मेथीची भाजी मी निवडणार, मग शेपू आणि मग कोथिंबीर अशा प्रकारे निवडून आता मी पटापट भाज्या करते का तर मला हे बनवायचे आहे टिफिनला एकच मेथीची भाजी. तर अशा प्रकारे मी आहे ना आता हे करून पूर्ण पेपर वगैरे अंथरून ना अशी मेथीची भाजी निवडत आहे. तर मला ना भाज्या पटापट निवडता येतात. आमच्या अन्वी पण खूप फास्ट भाज्या निवडते. मला छान आणि पटापट भाज्या अशा निवडता येतात, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही भाज्या निवडायचं. मी खूप फास्ट निवडून घेते. अशा प्रकारे पटापट तोडायच्या, चांगलं घ्यायचे. आता भाज्यांचा सीझनच आहे पावसाळ्यामध्ये. मेथीची भाजी, पालक भाजी मात्र खूप स्वच्छ धुवून घ्यावे लागतात पावसाळ्यामध्ये. याच्यावरती ना शक्यतो खाऊ नयेत पावसाळ्यामध्ये पालेभाज्या, असं सांगतात बरेच लोक. खरंच खाऊ नये का तर त्यांनी जुलाब वगैरे लागण्याची शक्यता असते, का तर त्याच्यावरती सगळ्यात जास्त रोग, आळ्या वगैरे पडत असतात पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवरती. परंतु मग आमच्या घरात पालेभाज्या आवडतात म्हणून मग आणतात. परंतु मग मी याला खूप स्वच्छ पाण्याने धुते. वाटलंच तर ह्याला ना एकदा पाण्याला उकळी आणायची, त्यातून ही मेथीची भाजी काढायची आणि मग बनवायची, असं करायचं. ती खूप सोपी आयडिया असते की पाणी उकळायचं आणि त्यातून मेथीची भाजी टाकायची आणि टाकून लगेच मग काढायची, जेणेकरून त्याचं काही जास्त किडे वगैरे, आळ्या वगैरे लागलेले असतात ते निघून जातात. तर अशा प्रकारे केलं तर तुम्ही पालेभाज्या एन्जॉय पण करू शकता आणि खाऊ पण शकता, जर तुम्हाला खूपच पालेभाज्या आमच्या घरातल्यांसारख्या आवडत असतील तर.
तर चला मग निवडून घेऊयात आता ह्या भाज्या. मी दिसत नाही, माझं डोकं कट होतंय. पटापट निवडते. याला माती पण फार आहे. फ्रेंड्स इथे पाहू शकता, कोणतीही पालेभाजी आहे ना ती आधी उकळून घ्यायची असती. मग त्याच्यातलं जे काय असतं ना, कुठलीही पालेभाजी जर तुम्ही तशीच बनवली, पालकाची झाली, शेपूची झाली किंवा कोणतीही पालेभाजी, तांदूळशाची म्हणा, चवळीची म्हणा, राजगिऱ्याची भाजी, हिरवी पालेभाजी कोणती तशीच कधीच खायची नसती असं डॉक्टरही सांगतात. त्यातली ना हे पहा, एकतर त्याच्यावरती खूप बारीक बारीक किडे असतात आणि आजकाल त्याच्यावरती फवारणी औषधं वगैरे मारतात, काही पण करतात. त्याच्यामुळे कुठलीही पालेभाजी करताना मी तुम्हाला आता ट्रिक सांगते. ती आहे ना अशी आधी आहे ना मस्तपैकी अशी ना गरम पाण्यातून अशी तिला एक उकळी मारायची आणि मगच बनवायची. आता मेथीच्या भाजीला मी इथे लसूण आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. आता हिला एक उकळी आली ना छान की काढणार. हे पाहू शकता तुम्ही, खाली खूप जास्त घाण असते या भाजीमध्ये, कुठलीही पालेभाजीमध्ये. त्याच्यामुळे तिला आधी एक उकळी आणायची आणि मगच बनवायची. काही त्यातली चव वगैरे काही निघून जात नाही. आपल्या शरीराला हानिकारक गोष्टी असतात त्या, हे जे पाणी असतं ते फेकून द्यायचं आणि मग ह्याची भाजी बनवायची. तर यातले काही जीवनसत्व वगैरे काही निघून जात नाही. उलट जर तुम्ही तशीच कच्ची बनवून खाल्ली तर ती जास्त अनहेल्दी असते. त्यापेक्षा कोणती पालेभाजी जर तुम्ही अशी उकळून खाल्ली तर ती जास्त तुमच्या शरीराला फायदेशीर असते. हे पाहू शकता, आता ही उकळून घेतली. आता आपण ही बनवायची. अशा प्रकारे बनवू शकता तुम्ही. बघू शकता की मुगाची डाळ, लसूण आणि मिरची आणि शेंगदाण्याचा कूट आणि मीठ एवढं टाकून अशी मेथीची भाजी छान आपली ही बनलेली आहे. मुगाची डाळ तुम्हाला वाटलं तर टाका. कच्चीच मुगाची डाळ थोडीशी भिजवायची किंवा तशीच टाकली. मी आता सध्या धुवून टाकली लगेच. शिजते मुगाच्या डाळीला, काही नसतं. तुरीची डाळ लवकर शिजत नाही, परंतु मुगाची डाळ लवकर शिजते. तर अशा प्रकारे आमच्या पप्पांना मसूर डाळ फार आवडते याच्यामध्ये टाकलेली, परंतु मी मुगाची डाळ टाकली. आता अशी झाकून ठेवायचं त्याच्यावरती छान आणि होईल मस्तपैकी. तर चला मग आता नाश्ता करून घेते आणि बोलूयात पुढे. फ्रेंड्स, आमच्या पप्पांचा डबा इथे रेडी आहे. तर डब्याला आहे पहा इथे मेथीची भाजी आहे, त्याच्यानंतर इथे चपाती आहे म्हणजे पोळी आहे, इथे काकडी आहे, सलादमध्ये आज काकडी दिलेली आहे, गाजर पण होतं पण एकच होतं जे मला लागते माझ्या रेसिपीसाठी, तर त्यासाठी मी दिलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे आहे आजचा हा टिफिन. तर फ्रेंड्स, आता माझी आंघोळ झालेली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही, मी असे ना आता देव घासत आहे. आता 8 ते 10 दिवस झालेले आहेत देव घासून आणि आज जगन्नाथपुरीची यात्रा निघणार आहे. आज जगन्नाथची रथयात्रा आहे. तर चला आता आपण ना असे छानपैकी देव घासूयात. मस्त मस्त असे पितांबरीनं मी देव घासत आहे. हे पाहू शकता तुम्ही, पितांबरीनं. फ्रेंड्स, टीव्हीला असे छानपैकी गाणे लावलेले आहेत आणि हे पाहू शकता तुम्ही, असे देव मी आता घासत आहे पितांबरीनं. 8 दिवसातून कमीत कमी 8 किंवा 15 दिवसातून एकदा तरी देव घासलेच पाहिजे. तसे तर 8 दिवसातून घासलेले कधी पण चांगले, परंतु मग तुम्हाला नाही जमलं तर 15 दिवसातून काय एकदा का होईना पण देव घासायलाच पाहिजे. तर आज मी आता देव घासून पूजा करते छानपैकी आणि पितांबरीनं असे छानपैकी आता देव मी घासत आहे. मावशी हाय करा. मग आमच्या विमल मावशी हाय करता. हाय करा, हाय करा. हा, विमल मावशी त्या. तर चला आता आपण भेटूयात देवपूजा केल्यानंतर. आता ना माझी ना सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि हे पहा फूल किती सुंदर आलेलं आहे. तसं कृष्णकमळ पण आलेलं आहे आपल्याकडे, परंतु कृष्णकमळ मग मी कृष्णांना वाहिलेलं आहे. आता आपण हे फुले ना माझ्या आईला वाहूयात. हे पहा आमची आई जगदंब जगदंब माता. आई तुला आज हे फूल वाहत आहे मी. हे पहा कसे आमच्या आईला किती सुंदर दिसत आहे. पाहू शकता तुम्ही जगदंब मातेला फूल. आणि कृष्णकमळ पाहू शकता तुम्ही, हे कृष्णकमळ असं तुम्हाला दाखवते. पाहू शकता तुम्ही असं किती सुंदर दिसत आहे. पहा कृष्ण कमळ, कृष्ण जगन्नाथ जगन्नाथ जगन्नाथ. इकडे आमची आई माता माऊली दुनिया दावली जगदंब जगदंब माता. तर फ्रेंड झाला आहे अशी की आमची पोळेवाली बाई नाही आलेली. तर आमच्या जुन्या मावशी होत्या ना, त्यांचं माझं खटकलं, त्या गेल्या काम सोडून. मग आता दुसऱ्या मावशी आहेत, त्यांचा खटकायचा प्रश्नच येत नाही. फ्रेंड्स, महिन्यातून ना 15 दिवस त्या गैरहजर असतात आणि 15 दिवस येतात. तर आज नेहमीप्रमाणे ते आलेले नाही आहेत.
तर आज ना जगन्नाथपुरीची यात्रा आहे. तर म्हटलं पोळ्या अशा मी कणिक मळून अन्वीच्या पप्पांना टिफिन तर दिलेला, परंतु अशी कणिक आहे. मग म्हटलं अन्वीला छान अशा पुऱ्या लाटायला लावेल मी आणि अशी बनवते बासुंदी मिक्स, जी मी वटपौर्णिमेला करण्यासाठी आणली होती, परंतु जी मी नाही केली. तर असा विचार करते की आज मी हे करेल. का तर आता अन्वीच्या पप्पांची मीटिंग करता 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 इथेच त्यांना 12-12:30 होतील आणि ते काय आज मला नाही वाटत ऑफिसला जातील, म्हणजे वर्क फ्रॉम होमच करतील आय थिंक. तर मग चला मग आता आपण बासुंदी मिक्स करूयात छान. फ्रेंड्स हे ही आहे अशी बासुंदी. त्यांनी सांगितलं आहे 100 मिली दुधामध्ये. अरे याच्यामध्ये काहीतरी पडलं फ्रेंड्स, थांबा 1 मिनटं. आय थिंक याचं कवर पडलं काय पाहते. ओ तेरी की आता काय करायचं हे शिट. मी दाखवते झालं काय. तर हे जे पाकिट आपण बघितलं होतं बासुंदी आपली झालती, तर इथं बासुंदी मिक्सचं पॅकेट होतं आणि त्याच्या पाठीमागं असं लिहिलेलं त्यांनी की रिमूव्ह ऑक्सिजन हे सॅचेट बिफोर यूज म्हणून त्यांनी सांगितलं होतं. इन्स्टंट बासुंदी मिक्स होईल त्याच्यामध्ये हे पाकिट होतं आणि मी हे असं दुधामध्ये टाकलं फोडून आणि त्याच्यामध्ये नंतर मी ना 1-2च मिनिटात मी हलवताना लगेच मला हे दिसलं 2 मिनिटात. परंतु मग मी ChatGPTला विचारलं तर ते म्हटले नका खाऊ, खूप रिस्की असतं, असं असतं तसं असतं. मग म्हटलं नकोच खायला, कशाला उगं रिस्क घ्यायला. हे पण मी ते सगळं टाकून दिलेलं आहे, तुम्हाला दिसू शकतं सगळं मी फेकून दिलेलं आहे ते. आणि आता म्हटलं हे मी कचऱ्यामध्ये सगळं बासुंदी फेकून दिली. आता मी बनवते इथे कढी पकोडा, अन्वीला फेवरेट. मेथीची भाजी आहे तशी तिला बनवलेली आहे, परंतु आज आहे घरी. तर म्हटलं चला मग अन्वीचे पप्पा पण आहेत आज घरी, म्हणजे सुमित पण आहेत आज घरी, म्हणून म्हटलं चला. तर आता मी बनवते कढी आणि पकोडा. तर ते बासुंदी तर गेली आपली, माझा सगळा मूड गेलता, पण म्हटलं ठीक आहे ना, थोडासा मूड अजून थोडा चेअरअप केलं आणि आता मी कढी पकोडा बनवते. तर चला मग आता साधं सिंपल पटकन कढी पकोडा बनवते आणि चपात्या ना मी ठेवल्यात, म्हणजे करायच्या, गरम गरम करता येईल म्हणून. तर फ्रेंड्स हे पाहू शकता तुम्ही, आता मी कढी पकोड्याचे भजे आधी काढून घेते, म्हणजे पकोडे गरमागरम असे छान असे पकोडे मी आता काढून घेत आहे. तर मी काय केले ना फ्रेंड्स, तेल आहे ना खूप कमी टाकले, का तर हे तेल ना माझं असं असतं ना की मी पुन्हा हे तळलेलं तेल घेत नाही, हे रियूज करत नाही. असं म्हणतात की हे तेल आहे ना तळलेलं तेल पुन्हा यूज करू नये, म्हणजे चांगलं नसतं, म्हणून मग मी नाही यूज करते, म्हणून कमी तेल टाकले, म्हणून हे खाली असे लागलेले आहेत. तर काही नाही, आपल्याला कढी भजे करायचे तेवढं चालून जातं, एवढं पण आपल्याला काही कुठं प्रदर्शनात नाही मांडायचं का कुठे आपल्याला कुठं नंबर नाही आणायचा. आपल्याला आपल्या स्वतःला खायचं आहे, मग हेल्दी खायचं आहे, छान खायचं आहे, खायचं पण आहे आणि छान पण खायचं आहे, तर तेवढं तर चालतं. आणि हे लागलेले आहेत कढीमध्ये, छान लागतात, इतकं काही असं फरक नाही पडत. आता याच कढईत मी ना हे करून घेणार आहे, इकडे पहा. कढीसाठी मी ना आता हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण असं बारीक करून घेतलेलं आहे. माझं छोटं भांडं आहे ना मिक्सरचं, ते खराब झाले, म्हणून मग ह्या मोठ्या भांड्यात केले. तर ते फार बारीक होत नाही, पण वेळेला केळं काही हरकत नाही. तर हे पाहू शकता फ्रेंड्स, आता मी त्या कढईत आहे ना ते तेल मी काढून टाकले, दुसरं तेल घेतलंय. आता याच्यामध्ये मी ना अशी जिरी, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरवी मिरची, हे जे वाटण आहे ना हे टाकायचं, हिंग टाकायचं. तर हे पहा, आता मी कढईमध्ये टाकलेलं आहे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर याचं वाटण टाकले, कढीपत्ता टाकलाय. आणि इथे ना मी बेसन, दही आणि हे कोथिंबीरचं वाटणाचं होतं, याच्यामध्ये हळद, मीठ वगैरे टाकलेलं आहे. दही, बेसन, हळद, मीठ, पाणी. आता हे मिक्सरमधून फिरून घेते आणि याच्यामध्ये टाकायचं. याच्यामध्ये मी हिंग पण टाकलाय आता फोडणीमध्ये. तर हे पाहू शकता, आता मला ना एका हातामध्ये फोन आणि ते मिक्सर सगळं करायचं म्हणून आहे ना, मग ते होत नाही आहे. ठसका उठलाय म्हणून, नाही तर तुम्ही म्हणता नावा जाऊन काय झालं. तर याचा जो ठसका आहे ना तो उठलेला आहे. झाली आपली कढी. आणि कढीमध्ये नेहमी चमचा ठेवायचा, जेणेकरून आपली कढी ना फुटत नाही. आणि मी याच्यामध्ये बारीक करताना सगळं टाकलं होतं, मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. आणि कढीसारखी हलवत राहायची, जेणेकरून ती फुटत नाही. आणि एक उकळी आली ना की गॅस बंद करून टाकायचा, असं कढीला फार उकळून द्यायचं नाही, जेणेकरून फुटत नाही. आणि तुम्हाला जसं मी केलेली कढी ना कधीच फुटत नाही. हे पहा, असं पाहू शकता, हळद वगैरे सगळं मी त्यात आधीच टाकून दिलं. आणि इकडे आपले भजे आहेत. तर हे भजे थोडे खाली लागलेले असतात, पण छान असं. याच्यामध्ये मी थोडा इनो पण टाकला होता, हे पहा.
तर तो भाजाय ना त्यांनी जास्तच तेल पकडले, बाकी नाही कोणी पकडले. हे पहा, आता ही कढी थोडीशी उकळी येऊ देते आणि मग हे भजे टाकते. मग उकळी आल्यानंतर भजे टाकायचे, जेणेकरून काय होतं किती व्यवस्थित होतात. आता पहा, आता याला छान असं थोडीशी उकळी येऊ द्यायची, मग यात भजे टाकायचे आणि मग मग नाही उकळी येऊ द्यायची, का तर मग भजे जास्त त्याच्यात गिळगिळ होतील. तर वरून थोडेसे हे टाकायचं. झालं आपलं कढी भजी तयार रेसिपी. हे पहा फ्रेंड्स, असा ना कढीला छान असा मी तडका तयार केलेला आहे. आता हे कढी भजी आपले तयार आहे. तर असा छान असा तडका देऊयात आपण. पाहू शकता तुम्ही, असे आपले कढी भजी रेडी आहेत. तर थोडंसं याच्यात पाणी ओतते मी अजून. तर पाहू शकता कसा कढीला तडका बसला. असे आपले कढी पकोडे रेडी आहेत. आता मी आणवी आलेले आहे. आता मी ना चपात्या लाटते. वरून अशी कोथिंबीर भुरभुरली की गार्निशिंग होईल, पण आपण कोथिंबीर याच्यातच टाकलेली आहे. विनाकारण जास्तीचा ॲड ऑन काही करायची गरज नाहीये. तर चला मग आता पोळ्या लाटायच्या. अशा प्रकारे पसारा करून करून आमच्या अन्वी चपाती लाटत आहे. अन्वी इकडे बघ. आता स्कूलहून आल्या अन्वी चपाती लाटतीये. आणि इकडे पाहू शकता फ्रेंड्स, तर हे पहा मी टिफिन भरला होता, पण अन्वी पप्पा काही ऑफिसमध्ये गेलेच नाहीत आज. मग त्यांची मीटिंगला असताना उशीर झाला घरून, मग ते घरूनच काम करतात. तर अशा प्रकारे आहे आपला आजचा लंच. मेथीची भाजी, कढी पकोडा आणि ते आहे छान अशी गरमागरम चपाती. तर या जेवायला लंच करायला सगळेजण. अन्वीच्या पप्पांना चपाती देताना अन्वी थांब, पप्पा काय देत आहेत. मेरी तरफ से आपको गिफ्ट है बेटा, नीट घ्यायचं. पहिल्यांदा चपाती दिल्याबद्दल बघू. 20 रुपये नाहीये. तर अन्वीने पहिल्यांदा चपाती बनवल्याबद्दल अन्वीला मिळालेला आहे गिफ्ट. पहा फ्रेंड्स, आता अन्वी नॅचरल आईस्क्रीम मध्ये गेलती आणि तिकडून आता अन्वीने काय आणलेलं आहे, आईस्क्रीम. कोणतं आईस्क्रीम खाते अन्वी? मँगो आईस्क्रीम खाते. तर हे पहा फ्रेंड्स, मला देखील आणलेली आहे आईस्क्रीम, यूज क्रीम. कोणती आईस्क्रीम आहे तर आपण पाहूया. आम्ही ना फ्रेंड्स खातो तर तुपाशी, नाही तर उपाशी. का तर आम्ही आईस्क्रीम खातो ती फक्त नॅचरलची, नाही तर मग कुठलीच नाही. हो ना, असं काही नाही आहे. आम जसं जोकिंग. हो चला ना मूवी पाहायला जाऊ फ्रेंड्स. धमाल 4 मूवी आलेला आहे आणि खूपच सुंदर मूवी आहे. चला मूवी पाहायला जाऊ आपण आज. अन्वी आहे आणि अन्वीना अशा प्रकारचा राडा करून आईस्क्रीम खाती आहे. तुमची पण मुलं असंच राडा करतात का मला सांगा कमेंट करून. मी काय केलं, डेस घेतली, तुझं पालतच केलं. जेवण करते का आईस्क्रीम खातीये? फ्रेंड्स, आता सध्या आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे. तुम्ही पाहिलं कढी पकोडा, मेथीची भाजी वगैरे केली ती. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर काही कामानिमित्त. तर पहा असं अशा प्रकारे आता मी बाहेर चाललेलो आहे. आपला ब्रिज. तर हे पहा फ्रेंड्स, अशा आम्ही आलेलो आहोत PCMC आपले पिंपळे सौदागरचे. तर इथे धडक कारवाईमध्ये ना माझी स्कूटी ना यांनी गिरफ्तार केली. ती स्कूटी सोडवण्यासाठी कागदपत्र केले. नाही फ्रेंड्स बर का, तर हसणं माझं मनावर घेऊ नका. तर हे पाहिजे ऑफिस आहे कुठलं तरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे ही आमच्या इकडची ह्याची. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे हे ड क्षेत्रीय कार्यालय आहे पिंपळे सौदागरचं. तर इथं काही नाही, आमचं आधार कार्डचं थोडं काम होतं, त्यासाठी आम्ही आलेलो. काही धडक कारवाई बिरवाई नाही आहे, तिथं गाड्या होत्या म्हणून. तर हे पाहू शकता तुम्ही, असं पुण्यातलं पिंपळे सौदागर आहे. SNBP. तर चला
जगन्नाथ 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 जगन्नाथ. जागेवरच आहेच ना तोपर्यंत ते फ्रेंड्स हे आहे पिंपळे सौदागर. जर तुम्ही पुण्याला आला असाल आणि या भागात नसताल आला तर हे आहे सौदागरांचे सौदागर पिंपळे सौदागर. आणि आता आपण चाललेलो आहोत काळेवाडी फाट्याकडे. वो अचानक आ गए यूं नजर के सामने जैसे फ्रेंड्स हे आहे पिंपळे सौदागर. जर तुम्ही पुण्याला आला असाल आणि या भागात नसताल आला तर हे आहे सौदागरांचे सौदागर पिंपळे सौदागर. आणि आता आपण चाललेलो आहोत काळेवाडी फाट्याकडे. वो अचानक आ गए यूं नजर के सामने जैसे श्री स्वामी समर्थ आलेले आहे मी स्वामींच्या मठामध्ये. तर हे पहा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पाहू शकता तुम्ही. हे आहे राधाकृष्ण विजन क्युजन यांचं. आणि इथे आहे पहा इथे आहे नाही मला नको नाही आवडत त्यांचे मोमोज. हे पिंपळे सौदागर आहे. तर इथे अन्वीचे डॉक्टर बसतात पाटील डॉक्टर. आणि इथं अन्वीचा पार्टनर पण राहतो. इकडे पिंपळे सौदागरचं पहा PNG आहे. जायचं का PNG मध्ये तर नको. PNG मध्ये सध्या नको जायला. सोनं स्वस्त झाले त्याच्यामुळे सध्या PNG मध्ये जाण्याचं काही प्लॅनिंग नाहीये. थोडं महाग झाल्यानंतर जाऊ शकतो आपण ना PNG मध्ये. स्वस्त घेण्यात काय मजा आहे. सोनं महाग झाल्यावरती मजा येते घ्यायला. मग एकदमच 3-4 तोळे घेऊन टाकू आपण सोनं महाग झाल्यावरती काय प्रॉब्लेम नाही. तर हे पाहू शकता तुम्ही. तर हे असं टनेल आहे. हा मिसिंग लिंक आहे हा पिंपळे सौदागरचा. हा मिसिंग लिंक जसा मुंबईचा मिसिंग लिंक आहे तसा रस्ता असतो ना माधवी. हा 2 नगरला जोडतो. हा वाकड आणि पिंपळे सौदागर हे दोघांच्या मधला दुवा आहे. तर हे पहा अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत घरी. असं भटकून भटकून आता आम्ही चाललेलो आहोत घरी. आता तुला SMS आला का बघ त्यांचा. हा तर फ्रेंड्स तुम्ही या पिंपळे सौदागरच्या सावित्रीबाई उद्यानामध्ये कधी आलायत का मला नक्की सांगा कमेंट्स बॉक्स मध्ये. खूप सुंदर असं उद्यान आहे सावित्रीबाई. अन्वी लहानपणी असताना आम्ही अन्वीला इतकं घेऊन यायचो इकडे. इतकं घेऊन यायचो खूप घेऊन यायचो. सारखं घेऊन यायचो इकडे ह्या उद्यानामध्ये सावित्रीबाई फुले. पण जशी मोठी झाली तशी मग नाही आणलं. हो ना एकदा जाऊ आपण तिकडे शिल्पांटीला रिक्वेस्ट करू क्लासेस इथं घेते उद्यानात बसून. आउटडोर क्लासेस. आणि इथे ना पहिलं फन फेअर यायचं. तर आम्ही ना इथे खूप खेळायची येऊन लहानपणी. फन फेअर असायचं ह्या जागी यायचं बघा. इथे फर्निचरच्या दुकानांची तोडफोड झाली आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. असं आहे सोसायटीच्या पण तिथे यायचं ना कधी कधी फन फेअर. बघ ते काय साहिल ते सगळं कुणाल बिल्डरचं वगैरे. हे पहा. तर फ्रेंड्स आज गुरुवार आहे आणि आम्ही गेलतो स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर तिथून छान दर्शन वगैरे झालं. खूप छान वाटलं. आणि हे पहा तिथून आल्यानंतर मग थोडा वेळ आराम वगैरे केला आणि मग उठून मग चहा केला. तर पहिला चहा खराब झाला. दुसरा चहा केला. हे पहा तोही खराब झाला. पण आता माझा चहा करण्याचा मूडच नव्हता. तर मी आता फायनली परत एकदा ह्याच्यात चहा ठेवलेला आहे
आणि मिस्टर दिगेंनी आमच्या शेतात दुधाची पिशवी आणलेली आहे. हे दूधच खराब झालेले आहे का तर आज काय दुधाच्या पाठीमागं काय लागलं होतं काय माहिती. दुधावरच आजची संक्रांत आली होती. आज सगळं दुधाचे पदार्थच खराब झालेत. आणि अशा प्रकारे आता दूध आणलेलं आहे. आता दुधाचा चहा बनवत आहे. फ्रेंड्स, मग अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अनुप्रिया लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज आवर चॅनल.